तर हे छत्रपतींचे उपकार आहेत 350 वर्षापूर्वीचे, जे अजूनही त्यांच्या जनतेला पोचत आहेत किंवा त्यांचा जो हात आहे तो अजूनही ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर आहे. अंधारात हरवत चाललेला किल्ला आणि 2 मित्र, माहिती न घेऊन आलेले मित्र. हा आहे विसापूर, हा लोहगड, हा तुंग आणि हा आहे तिकोडा. ओके, आमच्या क्रेझी दिवसाची तुम्हाला गंमत सांगतो. आम्ही पुण्याला आलो होतो कामासाठी. ॲक्च्युली म्हणजे शिवाचं काम होतं, माझं काहीच नव्हतं. शिवा म्हटला येतोस का? म्हटलं ठीक आहे येतो. का तर 15 मिनटाचं काम आहे, त्यानंतर मी फ्रीच आहे. म्हटलं ठीक आहे, तू फ्री आहेस, मी फ्री आहे, दोघं मिळून काहीतरी फिरू कुठंतरी. झालं 7 वाजता निघालो आणि आम्ही इथं जवळपास 12 वाजता पोचलो. का तर मी थांबत आरामात आलो म्हणा. ओके, 12 वाजता आलो. जे काम 20 मिनिटाचं होतं त्याला 2 तास लागले. एक्सपेक्टेड होतं की 1 तास होता होईल, पण 2 तास लागले. त्यानंतर आम्ही म्हटलं ठीक आहे जाऊ देत, 2 तास लागले काय फरक पडत नाही. आपला काय प्लॅन आहे, लोहगडला जायचं आहे. लोहगडला जायला किती वेळ लागतात, इथून 2 तास, चढायला 8 तास. लोहगडच्या पायथ्यापर्यंत पोचेपर्यंत 5 वाजले आणि आम्हाला माहीत नव्हतं की 5 वाजता लोहगड बंद होतो. ओके हां, आणि मग आता लोहगड बंद आहे, मग काय करायचं म्हणून आम्ही पुढे विसापूरला आलो. ओके, विसापूरचा पण बोर्ड असं सांगतो की ते 5 वाजता बंद होतं, पण इथं कोणी नाही आहे म्हणून आम्ही चढतो वरती आता किल्ल्यावरती. आता वरती आम्ही किल्ल्यावरती किती वाजता पोहोचू, त्यानंतर किल्ल्याची माहिती काय हे आम्हाला काहीच माहीत नाही. ओके, आम्ही चाललो आहे. काही लोक आहेत आमच्याबरोबर अजून खालती, पण आम्ही चाललो आहे. बघू आता काय होतं ते. हा मला वाटतं असा इंट्रो दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओला मी कधी दिला नसेल. मला काहीही माहिती नाही किल्ल्याबद्दल. मला फक्त एवढंच माहिती आहे की लोहगडाला सपोर्ट म्हणून हा किल्ला बांधला होता, एवढंच माहिती आहे. आणि हा किल्ला पावसाळ्यात फेमस एवढं मला माहिती होतं. आता काय त्याची अवस्था असते तेही माहीत नाही. आम्ही उन्हात आलो आहे, ऊन पण नाही आता 5 वाजलेत म्हणा. क्रेझी दिवस. आज आम्ही आलो आहोत विसापूर किल्ला पाहायला, ज्याला संबळगड असं देखील म्हटलं जातं. लोहगडप्रमाणे याची देखील निर्मिती बोरघाटावर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली होती. 1658मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. विसापूरला येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे मळवली. तिथून तुम्ही भाजे लेणी मार्गे ट्रेकला सुरुवात करू शकता. आम्ही मात्र 20वा मॅगी पॉईंटपासून ट्रेकला सुरुवात केली होती. इथून 30-35 मिनिटाच्या चढाईनंतर गडावर पोहोचता येतं. पुणे किंवा मुंबईतून तुम्ही जुन्या हायवेने थेट 20वा मॅगी पॉईंटपर्यंत गाडीने येऊ शकता. पहिला स्टॉप आहे, इथे एक पाण्याचं टाकं आहे. आम्हाला आय थिंक 10 मिनटं पण असेल झाली आणि हे लागलं आहे. इथे एक लेक आहे, त्याची लिपी काही ओळखता येत नाही, पण हे आहे टाके. आय थिंक इथलं पाणी वापरतात ना रे कोणतरी, खेचते किंवा किल्ल्यावरती नेतात वाटतं. इथूनच आवाज येतोय नाही, अच्छा खाली जातं आहे त्याचा आवाज येतोय. चलो, हा आहे विसापूरचा किल्ला. या वाटेवर किल्ल्यावरून वाहून आलेले दगड पसरले आहेत. विसापूरचा कातळ कडा आणि त्यावरील तटबंदी पाहत आम्ही अवघ्या 25 मिनिटात किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. सध्या याचे फक्त काही अवशेष शिल्लक आहेत. याच्या मागे धान्याचा कोठार आहे, ज्याचा वापर सध्या गावकरी पाण्याची टाकी म्हणून करत आहेत. आम्ही इथे विसापूरला आलो आहे आणि तुम्ही हा काळा पाईप बघताय, हा किल्ल्यावरचं पाणी आहे. हे जे पायथ्याकडचं गाव आहे त्याला जातं आहे. आणि याच्यावरून मला असं म्हणायचं आहे की आपल्याला स्वतंत्र होऊन जवळपास 70 वर्ष झालेत, 75 वर्ष झालेत माफ करा. आणि या 75 वर्षात सरकारला जे झेपलं नाही किंवा जे जमलं नाही ते छत्रपतींनी 350 वर्षापूर्वी करून ठेवलं आहे. ते म्हणजे या खालच्या गावच्या पाण्याची सोय, म्हणजे मे महिन्यात किंवा उन्हाळ्यात जेव्हा पाणीसाठा कमी होतो किंवा पाणी मिळत नाही तेव्हा त्यांना पाणी मिळावं म्हणून त्यांनी छत्रपतींनी केलेली ही सोय आहे असं मी म्हणेन. आणि हे मी फक्त इथंच नाही, मी याच्या आधी कोथळीगडावर पाहिलं होतं. आय थिंक मी मागच्या वर्षी गेलो होतो आय थिंक तेव्हा. आणि आय थिंक अजूनही किल्ले असतील असेच आमच्याकडे, पण आमची आय थिंक मैफतगडावरून पण जे पायथ्याची टाकं आहेत त्याच्यातून पाणी घेतलं जातं. तर हे छत्रपतींचे उपकार आहेत 350 वर्षापूर्वीचे, जे अजूनही त्यांच्या जनतेला पोचत आहेत किंवा त्यांचा जो हात आहे तो अजूनही ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर आहे असं मी म्हणेन.
विसापूर किल्ल्याची तटबंदी पाहत पाहत पुढे निघालो. याच तटबंदीसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे. हा आहे विसापूर, हा लोहगड, हा तुंग आणि हा आहे तिकोडा. लोहगडाच्या संरक्षणासाठी विसापूर अत्यंत महत्त्वाचा होता. म्हणूनच जेव्हा 1818मध्ये कर्नल प्रार्थरने विसापूर जिंकला तेव्हा मराठ्यांनी लोहगड सोडला होता. हा आहे किल्ल्यावरचा सर्वात मोठा पाणीसाठा, ज्याला सुरुंग तलाव असं देखील म्हणतात. किल्ल्यावर अशा अनेक पाण्याच्या खोदीव टाक्या आहेत. या टाक्या खोदून त्यातील दगडाचा वापर किल्ल्याच्या बांधकामासाठी केला जायचा. तलाव पाहून आम्ही गोल बुरुजाकडे निघालो. गोल बुरुजाच्या बाजूने गोल अशी तटबंदी आहे आणि मध्ये हा बुरुज आहे. वरती एक जीर्ण पताका, भगवी पताका फडकते. आमच्यावर काही मित्र आलेत. मित्र म्हणजे रस्त्यामध्ये आम्हाला सोबत झाले. ते लोक फोटो वगैरे काढतात. आमचे फोटो नाही काढले आज जास्त. आम्हाला फक्त किल्ला फिरून फटायशी निघायचं आहे. आम्ही आताच गोल बुरुज पाहिला आहे. समोर मस्तपैकी सनसेट होतो आहे, म्हणजे सूर्यास्त होतो आहे. विसापूर किल्ल्यावरचा गोल बुरुज आहे मागे. मस्त हवा सुटले, खतरनाक आहे. गोल बुरुजाच्या जवळ ही एक खोली आहे, जे दारुगोळा कोठार असल्याचं सांगितलं जातं. हे कोरीव पायऱ्या असलेले टाक्या आहे. पायऱ्या मस्त खोदून काढलेल्या आहेत त्यामध्ये. आणि ही सर्व टाकी अशीच आहेत. ही इथे एक आहे, तिथे आय थिंक 2-3 आहेत. इथे 1, 2, 3 आहेत. मस्त सूर्यास्त होतो आहे. आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आलो आणि इथे पण एक पाईपलाईन आहे आणि इथून पण तुम्हाला वाटतं ह्या साईडच्या गावाला पाणी पुरवठा होत असेल किंवा जात असेल पाणी. फायनली आम्हाला मंदिर दिसलं आहे, जे इथं आहे महादेवाचं मंदिर. आणि तिकडे मागेन आम्ही आलो आहे, तिकडे गोल बुरुज आहे. गोल बुरुजाच्या ऑलमोस्ट सरळ रेषेत म्हणता येईल किंवा काय, पण तटबंदीवरून नाही आम्ही आलो. आम्ही मधला रस्ता पकडला आहे. तुम्ही जर आलात तर मी म्हणेल की गुगल मॅपवरती बघा मंदिर कुठे आहे. शिव मंदिर नेमकीच ठिकाण आहे तिथे फिरायला. त्यामुळे ती नेमकीच ठिकाणं बघा, कारण का किल्ल्याचा पसारा खूप मोठा आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला नेमकीच ठिकाणं बघून जावं लागतील. आमच्याकडे पण नाही आहे वेळ. आम्ही ॲक्च्युली हा आमचा लास्ट मोमेंट प्लॅन आहे. लोहगड बंद होतं म्हणून आम्ही विसापूरला आलो आणि लोहगडला पण आमच्याकडे जायला वेळ नव्हता, पण ॲटलिस्ट झालं असतं फिरून असं मला अपेक्षा आहे. इथे किल्ल्याचा पसारा मोठा आहे आणि ठिकाणं कमी आहेत बघण्यालायक किंवा काही शिल्लक राहिलेलं असं. सो येताना नीट प्लॅन करून या तुम्ही, आमच्यासारखी येऊ नका. मंदिराच्या परिसरात ही एक समाधी आहे. मंदिराच्या समोर हे एक युनिक म्हणता येईल असं दीपस्तंभ आहे. मी असं दीपस्तंभ पाहिलं नाही. नागदेवता आहेत, गणपती आहे आणि या साईडला हनुमान आहे आय थिंक. आणि इथे गरुड आहे असं वाटतं मला. म्हणजे जी स्थिती आहे ती बघता गरुड वाटतं. नॉट पण गेलं पूर्ण शिल्प. त्याच्या बाहेर 2 नंदी आहेत कदाचित. दोन्ही एक झिजला आहे, दुसरा थोडा सुस्थितीत आहे. मंदिर बंद आहे कारण आतून लॉक लावलं त्याला. 5 वाजता किल्ला बंद होतो कदाचित, किंवा आधी बंद केलं असेल. तसं वीक वीकडे आहे, लोकांनी नसेल चालू केले. मंदिराच्या बाहेर एक विहीर आहे, त्यातलं पाणी आटलं आहे आता. आणि त्याच्या समोरच ते राजवाड्याचे अवशेष दिसतात. मला वाटतं तोच राजवाड्याचे अवशेष सगळेजण बोलत असतील. मला दुसरं काही माहीत नाही आहे. आम्ही गडफेरी तटबंदीवर न करता मधून केले. कदाचित काहीतरी मी मिस करेल, मला माहीत नाही. मला पुन्हा यावं लागेल या किल्ल्यावरती असं वाटतं मला. आता घाईघाईतला हा दौरा आहे. लेट्स सी, तिथे जाऊन बघू. तिथून मग आम्ही पुन्हा जिथून आम्ही वरती आलो त्या वाटेला जाऊ. ही भाजे लेण्यांकडून येणारी वाट आहे. याच वाटेवर कातळात कोरलेली मारुतीची मूर्ती आणि 2 प्रशस्त खोल्या आहेत, ज्या आम्हाला पाहता आल्या नाहीत. इकडून येणाऱ्या पायऱ्यांवर पावसाळ्यात धबधबा उतरतो, म्हणून बरेच लोक विसापूरला पावसाळ्यात येतात. याच मार्गावर तुम्हाला 2 तोफा ठेवलेल्या दिसतील आणि यातील एका तोफेत अजूनही तोफगोळा आहे. आमच्या सोबत आलेले मित्र परतीच्या प्रवासाला निघाले, पण आम्हाला मात्र किल्ल्यावरचा गुप्त दरवाजा बघायचा होता, म्हणून आम्ही तिकडे निघालो. आहे इथला गुप्त दरवाजा, ज्यासाठी आम्ही रात्री उशीर होईल तरी पण आम्ही थांबलो आहे. तो फक्त हा बघण्यासाठी एवढी पायपीट केलं इकडे टोकापर्यंत आलो. लोक आमच्याबरोबरची गेलेत पण आम्ही आलो आहे. हा आहे चोर दरवाजा, गुप्त दरवाजा. ओ भाई साहब, भाई
त्या लोकांनी हे मिस केलं यार, खरं बोल शिवा. त्या लोकांनी हे मिस केलं, जे लोक आपल्यावर होते ती पोरं. बघ खूप मिस करते. कारण का पाठवून दे. हां हां नाही ते तुला दिसेलच व्हिडिओ. मी हा तर लगेच एडिट करा येईल. ओके, हा आहे गुप्त दरवाजा जो बाहेर तटबंदीमध्ये पडतो. बाहेर चोर दरवाजा नाही म्हणता ना, कारण का तो तटबंदीच्या एकदम बाहेर पण जात नाही. असं मला वाटतं तर खूप पुढेपर्यंत गेला. आम्ही पुढे जाऊ की नको असं झालंय. जायचं उतरतो या. हां. उतरतोच का? अरे बापरे, हे बघ, हे बघ शिवा. हा अरे यार बरं झालं थांबलो यार आपण. काय बोल. हो हा परत वरती येतोय. हा त्या गोल दरवाजा, सॉरी गोल बुरुजाला जसा वळसा घातला होता ना, तशीच ही ना तसं बसा बघायला तर. फक्त याला दरवाजे आहेत. वाव, वर्थ इट. पैसा वसूल स्ट्रक्चर. हां तर तो त्या बुरुजाला असा वळसा घालून परत वरती येतोय. आणि तो गुप्त आहे असं म्हणतात. गुप्त म्हणजे लिहिले तिथं दिसतो तो वरच्यावर, पण आता तो दिसत असेल कदाचित. तर इथे आम्ही आलो वरती. याच बुरुजावर ही तोफ चारही बाजूनं फिरवता यावी यासाठी केलेली ही बांधणी आहे असं मला समजलं. हे राजवाड्याचे अवशेष नसून दुसऱ्या काही इमारतींचे अवशेष आहेत. राजवाडा शिव मंदिराच्या बाजूच्या टेकडीवर आहे, जो आम्ही पाहिला नाही. जवळून नशीब अजून लाईट आहे. जवळपास 7-7:30 वाजून झालेत आणि आम्ही अजूनही किल्ल्यावरती आहोत. मग उतरताना टॉर्च वापरायला लागणार बहुतेक. हा 2 मजली असाल किंवा 1.5 मजली म्हणेल मी. माझं हे आहे, कारण तुम्ही पाहू शकता इथे छप्पराचा अवशेष आहे. छप्पर ठेवण्यासाठी लाकडी छप्पर असेल. हे लाकूड जे निघून गेले यातून, हे लाकूड टाकायला, भाले किंवा आपण वासे म्हणतो ते टाकायला, बरोबर ना. ती जागा आहे. 1.5 मजली, कारण का वरती हां. आणि बाहेरून बघितली ना तर आय थिंक हे वरचं जे काम आहे ना शिवा, ते बघ विटा आहेत त्या दिसतंय थोड्याशा. शेवटचं काम विटांचं आहे, जे नवीन असेल मला वाटतं केलेलं. जेव्हा किल्ला आय थिंक ब्रिटिशांकडे गेला तेव्हा किंवा पेशव्यात असेल तेव्हा. चलो आय थिंक आता आम्ही दुसरं काही पाहणार नाही आहोत. आता आम्ही डायरेक्ट उतरायला सुरुवात करणार आहोत. ते खिडकी आहे, मोठी आहे. हा मोठी आहे. ओके, इथे पण अवशेष आहेत. हा राजवाडा आहे की तो राजवाडा आहे, नो आयडिया. हे पण 2 मजली असेल किंवा 1.5 मजलीच दिसते. हे पण इथं पण विटाच आहेत. याच्या पण वरती विटांचं काम आहे, खाली दगडी काम आहे. 2 दरवाजे आहेत, एक इथे एक इथे. तिकडे वाट आहे. हां ओके, आणि इकडे आय थिंक वाटते पायऱ्या आहेत. हा दरवाजा आहे. ओके, हा दरवाजा, हा मेन दरवाजा आहे किंवा हा मागचा दरवाजा पाहू शकतो. 2 व 3 दरवाजे. अंधारात हरवत चाललेला किल्ला आणि 2 मित्र, माहिती न घेऊन आलेले मित्र ट्रेकची आणि किल्ल्याची. आणि आता आम्ही सूर्यास्त झाला आहे, आता आम्ही उतरणार आहोत. आमच्याकडे टॉर्च नाही आहे, म्हणजे मोबाईलची टॉर्चच आहे. आम्ही काय करणार. आम्ही जाणार होतो लोहगडला आणि विसापूर आउट ऑफ द सिलेबस आला आहे. विसापूर खूप मोठा आहे, त्यामुळे आम्हाला फिरायला खूप वेळ लागला. आता उतरू आम्ही. समोर व्ह्यू आहे आणि आता आम्ही उतरतो आहे टॉर्च घेऊन. ओके, ही आमचा असा प्रवास आहे सुरू उतरण्याचा. हा व्हिडिओ घरी नाही पोचला पाहिजे फक्त, बस. हा शिवा, हा व्हिडिओ फक्त घरी नाही पोचला पाहिजे. हा फेल्ड प्लॅन आहे तसा बघायला तर. आमचा लास्ट मोमेंटचा प्लॅन आहे, त्यामुळे दोष देणार नाही. रिस्क पण नाही म्हणताना ही जास्त मोठी रिस्क नाही घेतली, कारण आम्हाला माहिती वाट छोटी आहे, जास्त झी नाही आहे. हा मधला थोडा जर दगडी पॅच आम्ही नीट काढला
तर नंतरची वाट काही एवढी कठीण नाही आहे उतरायला. येताना जर आम्हाला 30 मिनटं लागले असेल तर उतरायला आम्हाला 20 मिनटं 15 मिनटं पुरेत, म्हणजे टॉर्चसह पण मी म्हणेन. उतरायला एवढा त्रास होत नाही जास्त. उतरल्यावर त्रास होतो. ठीक आहे, हा पुढचा व्ह्यू आहे आणि आम्ही आहे. माहिती आणि वेळेअभावी अजून बऱ्याच गोष्टी पाहायच्या राहिल्या आहेत. त्यामुळे मी तर पुन्हा एकदा विसापूर किल्ल्यावर जाणार आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. भेटू लवकरच. आणि हा काळोखातला विसापूर किल्ल्याचा बोर्ड आहे आणि आम्ही पोचलो शेवटी बाबा खाली सुखरूप. चलो आता काय आम्हाला फक्त काय करायचं आहे, पाणी प्यायचं आहे, पाणी प्यायचं आहे, बाईक चहा घ्यायची, प्यायची आहे. चहा प्यायची, बाईक घ्यायची, वडापाव खायचा आहे आणि कल्टी.